हॅलो एव्हरीवन, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थीसुद्धा. तर गणपतीचं पूजा वगैरे सगळ्या ह्या गोष्टी चालत राहतील. आणि नंतर म्हणलं सगळी साफसफाई वगैरे करून घेतली, आंघोळ करून वगैरे फ्रेश झाले, झाडझूड झाली, सगळं पोछा वगैरे लावून घेतला सगळ्या घरामध्ये. आणि बाहेरचंसुद्धा साफसफाई करून घेतली काही. आता काही चतुर्थी किंवा काही जरी असेल, देवाचं एकादशी असो, चतुर्थी असो, तर म्हणजे आपण रोज घर साफसफाई वगैरे तर करतोच, पण मग त्या दिवशी थोडंसं अजून छान करतो किंवा मग अजून जास्त डीप क्लीन वगैरे करतो. कारण मग असं काही सण असो किंवा मग असं देवाचं काही असेल तर मग थोडं अजून जास्त क्लीन पाहिजे, एकदम फ्रेश वाटायला पाहिजे म्हणून. तर सगळं आवरलं आणि दारामध्ये रांगोळी काढते. तर रांगोळी काढणं म्हणजे किंवा डेकोरेट करणं किंवा रांगोळी काढणं म्हणजे सगळ्यात फेवरेट काम आहे माझं. तर घर डेकोरेट करायला म्हणा किंवा रांगोळी काढायला, अजून काही दुसऱ्या डेकोरेशनच्या गोष्टी मला इतकं आवडतं. तर हा म्हणजे बेस्ट पार्ट वाटतो मला. तर त्यामुळं मग बाकी सगळ्या तरी गोष्टी काही घाईमध्ये थोडं कॉम्प्रोमाइज करू शकते, पण रांगोळी तर एकदम निवांत पाहिजे, व्यवस्थित कलर सगळं एकदम छान असं झालेलं पाहिजे. तर अशी काही दिसते आहे माझी रांगोळी. आणि रोज रोज दारामध्ये नवीन नवीन रांगोळी काढायला मला खूप आवडतं. तर रांगोळी वगैरे काढून झाल्याच्यानंतर, साफसफाई झाल्याच्यानंतर, तर आता आहे टाईम देवपूजा करायचा. आणि देवपूजा करायला घेतली आहे. तर सगळं आता मंदिर म्हणजे देवघर पण मला साफसफाई करायचं होतं, पूर्ण देवघरसुद्धा क्लीन करून घ्यायचं होतं. तर आता तेच देव सगळे मी बाहेर काढून घेते आहे देवघरामधले. आणि नंतर मग सगळं साफसफाई वगैरे करून नंतर देवपूजा करून घेईल. तर सगळे देव मी हे प्लेटमध्ये काढून घेते आहे. तसं इथे जास्त काही देव नाही आहे, आपले 2-3च देव आहे, कृष्ण, गणपती म्हणजे बालकृष्ण, गणपती किंवा मग स्वामी समर्थांचा फोटो, तुळजाभवानी माताचा फोटो वगैरे. तर हे सगळे काढले आणि सगळं मंदिराचं क्लीन करून घेतलं आहे. तसं मंदिर इकडं काही धूळ वगैरे काही नसते, पण मग तो ठरलेला टाईम असतो आपला, काही देवाचं वगैरे असेल, चतुर्थी वगैरे, तर मग मी करते थोडं क्लिनिंग. तर पूर्ण खालून वरून मग मी मंदिर देवघर जे आहे तर ते क्लीन करून घेतले. आणि त्याच्यामधले जे कपडे वगैरे होते देवाच्या खाली टाकायचे, तर ते मी पूर्ण चेंज करून घेतले. पहिलं थोडंसं आता ते हळदी कुंकू वगैरे लावून खराब झालेले होते. तर हे 2 कपडे आहेत, तर एक क्लीन केला की मग म्हणजे दुसरा टाकते मी असं. तर दुसरा आता क्लीन करायला झालेला होता, तर मग हा नवीन टाकला मी. आणि याच्यावर आता सगळे देव वगैरे ठेवायचे. तर आता स्वामी समर्थांचा फोटो मी पहिले क्लीन करून घेते रोजच. आणि त्याच्यानंतर मग काडीनं आपलं अष्टगंध लावते, म्हणजे हळदी कुंकू लावत नाही आपण स्वामी समर्थांना. तर पूर्ण थोडंसं काडीमध्ये ओला करून मी असा अष्टगंध लावते. आणि तुळजाभवानी माता आता ह्या कुलस्वामिनी देवी आहेत, तर यांचा पण रोज पूजा करावीच लागते. तर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि हे 2 फोटोज आहेत माझे, तर मग ते असे व्यवस्थित ठेवते मी, सेम साईजमध्येच आहेत. तर पहिले सगळ्यात त्यांची पूजा करून घेते. आणि नंतर मग बालकृष्ण, परत गणपती आणि अजून गोमाता वगैरे असे 2-3 देव आहेत. तर त्यांना व्यवस्थित आंघोळ करून घेतलं, सगळं क्लीन करून घेतलं. आणि नंतर मग त्यांना हळदी कुंकू, अक्षदा वगैरे हे सगळं वाहून घेतलं. तर अजून रुद्राक्ष पण आहे माझ्याकडे, तर मग मी त्याचीसुद्धा क्लिनिंग वगैरे करत असते किंवा मग त्याला पण रोज पूजा करत असते. तर आणि एक महादेव आहे. तर महादेव दुसरा नंदी महादेव हा तुळशीजवळसुद्धा आहे बाहेर, म्हणजे गॅलरीमध्ये ठेवलेला, पण हा एक एक्स्ट्राचा होता. तर याचं मला दुसरं काही असं हे करायचं होतं, पण सध्याला म्हणलं याच्यामध्ये देवघरामध्येच ठेवू. तर 2 महादेव किंवा 2 देव वगैरे असे ठेवू नये असं म्हणतात, पण मग सध्याला म्हणलं आता बाहेर इकडं तिकडं ठेवेपर्यंत आपण याला देवघरातच ठेवूया. तर सगळ्या याची पूजा वगैरे करून घेतली देवांची. आणि बाकीच्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, पण महादेवाला आणि जे रुद्राक्ष होता तर त्याला मग मी हे लावून घेत असते, भस्म लावत असते. आणि आता 2 दिवे लावत असते मी रोज देवघरामध्ये, एक तर तुपाचा आणि एक तेलाचा. आणि एक गॅलरीमध्ये जे तुळस किंवा तुळस तर आता मी नवीनच लावली आहे, म्हणजे आणखी एवढे छान उगवली नाही आहे. पण जे महादेव, नंदी महादेव आहेत, तर त्यांचा तिथं एक तुपाचा दिवा लावत असते आणि इकडं 2 लावत असते, एक तुपाचा आणि तेलाचा. तर 2 तुपाच्या फुलवाती. तर एका याच्यामध्ये मी करूनच ठेवलेले, एक काचाच्या छोट्याशा भरणीमध्ये. तर तूप आणि फुलवाती ते भिजूनच ठेवलेले असतात. तर 2 दिवे भरून घेते आता तुपाचे. आणि एक आता वात पण चेंज करायची होती मला, तर वात वळून घेतली. आणि थोडंसं गोमूत्र पण शिंपवून घेतलं, कारण क्लीन वगैरे केलं ना सगळं, तर मग मी एकदा थोडंसं स्प्रे करून घेत असते गोमूत्र, म्हणजे थोडं प्रसन्न होतं सगळं. आणि आता दिवा वगैरे लावून घेतला. तर आज गणपतीचं काही एक्स्ट्राची पूजा तसं रात्रीच असते, कारण आरती वगैरे रात्री उपास सोडायच्या अगोदर करून घेतो. पण मग थोडंसं गणपती अथर्वशीर्ष म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा,
तर ह्या गोष्टी मग आपण पूजाच्या वेळेसच करून घेत असते, मी रीड करून घेत असते. तर स्वामी समर्थांना तुपाचा दिवा लागतो आणि बाकी देवांसाठी वगैरे किंवा कुलस्वामिनीसाठी मग मी तेलाचा दिवा लावत असते. तर असे 2 दिवे लावते आणि प्रसाद ठेवला. प्रसाद आता दुसरं काही ठेवू शकत नाही म्हणून म्हणजे साखरेचाच ठेवत असते मी रोज, कारण मग ते ठेवण्याचं किंवा मग गाईला चारण्याचा वगैरे खूप इथं गाय वगैरे भेटत नाही, त्यामुळं मग मी साखरेचंच ठेवते आणि नंतर एकदाच मग घेऊन जाते गावाकडे वगैरे जाताना. तर खाली आता पूजा करून झाल्याच्यानंतर थोडेसे तांदूळ वगैरे थोडंसं खाली झालेलं होतं, तर मग ते पूर्ण असं क्लीन करून घेतलं. आणि देवपूजेसाठी मी आज छोटा सुपली आणि छोटा झाडू आणलेला आहे. तर छोटीशी सुपली आणि झाडू म्हणजे पूर्ण क्लीन निघतं त्याने एकदम. छोटाले काही आपले अंग म्हणजे काही भस्म किंवा म्हणजे काही अंगारा वगैरे काही सांडलेलं असेल तांदूळ वगैरे, ते पूर्ण त्यानं क्लीन होऊन जातं. पूर्ण क्लीन करून घेतलं, पुसून घेतलं खालचं आणि इकडं धूप लावते आता. तर माझं अशी पूजा झालेली आहे. धूप लावून झाल्याच्या नंतर पण आता ना खूप जास्त पाऊस आहे आणि पावसामुळं काय होते, फुलं वगैरे पण येत नाही आहे व्यवस्थित. तर कारण ऊनच नाही आहे बिलकुल, तर मग फुलं काही भेटलेच नाही आहे. तर म्हटलं रात्री पूजाच्या वेळेस जरी भेटल्याच्यानंतर मग फुलं वाहू आपण. तर अशी काही देवपूजा झालेली आहे आणि आता टाईम आहे. तर मी तसं रोज स्वामी स्तवन किंवा मग स्वामी समर्थाचा जप थोडाफार, नंतर मग अजून काही थोडंफार वाचत असते देवीचे मंत्र वगैरे. पण मग आज गणपती अथर्वशीर्ष पण रीड करायचं होतं मला आणि गणपती स्तोत्रसुद्धा. तर स्वामी स्तवन झाल्याच्या नंतर मग एक स्वामी समर्थ जपाची माळ, तर आणि नंतर मग गणपती अथर्वशीर्ष किंवा देवीचे मंत्र, तुळजाभवानी माताचे आणि नंतर गणपती स्तोत्र. तर हे सगळे मी रीड करून घेतलं. पण मग काय होतं ना, माझं जे धूप आहे ना, तर ते लावल्याच्या नंतर लगेचच थोड्या वेळामध्ये विझून जातं. म्हणजे तुमच्यासोबत पण असं होतं का, तर ते मला कमेंट करून सांगा. कारण आहे ना, रोज पण असं होतं की थोडंसं मे बी त्याला हवा वगैरे पाहिजे असते का काय, पण थोडंसं जळतं ते. पण नंतर मग थोडंसं त्याचं धूर वगैरे झाल्याच्या नंतर लगेच 5-10 मिनटामध्ये लगेच विझून जातं. त्याचं बाकी असतं ते पूर्ण हे व्हायण्यासाठी, पण लगेच विझून जातं. तर तुमच्यासोबत पण असं होतं का, मला कमेंट करून सांगा. आणि याच्यासाठी काय करू शकतो हे सुद्धा सांगा, की उपाय काय करू शकतो जेणेकरून ते पूर्णपणे जळून जाईल. तर पूर्ण आता माझं सगळं रीड करून वगैरे झालं आहे, जप वगैरे पण झालं आहे आणि आता सकाळचं देवपूजाचं वगैरे तर सगळं कंप्लीट झालं आहे. आता तयारी करायची आहे जे म्हणजे फराळाची. तर फराळासाठी इकडं मी साबुदाणा आता काल भिजू घातलेला होता रात्री, साबुदाणा वडे केले आणि थोडेसे पापड्या चिप्स वगैरे असं तळलेलं आहे उपासाचं आणि दह्यासोबत खायचं आहे. तर मग आता थोडेसे साबुदाणा वडे वगैरे करून घेते, कारण आता दिवसभर उपवास राहील. आणि हे असं काही फराळ झालेला होता, दही, चिप्स वगैरे, पापड्या आणि साबुदाणा वडे. तर मस्त फराळ झाल्याच्यानंतर आता रात्रीचा टाईम आहे, थोडंसं इव्हनिंगला जे काही पनीर मी काल केलेला होता याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझे पहिले कालचे किंवा परवा दिवशीचे व्लॉग चेक करू शकता. तर हे होममेड पनीर आहे. तर आता याचीच भाजी बनवायची होती मला आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी. तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर पहिले व्लॉग चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देऊन टाकल, तर ती तुम्ही चेक करू शकता. आणि खूप छान झालेला पनीर आहे, मेन म्हणजे हेल्दी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. होममेड पनीर फक्त 2 इन्ग्रेडियंट्स पासून बनवलेला. तर आता मला याचीच भाजी बनवायची होती, पनीर आणि म्हणजे पोळ्या वगैरे भात असं. तर आता हे पनीर सगळं कट करून घेतलं मी छोट्याल्या पीसेसमध्ये. आणि आता थोडंसं आता किती दिवसानंतर ना ऊन पडलं आहे आज, म्हटलं मग ते पण थोडंसं छान वाटत होतं, कारण इतकं गजगज वाटत होतं ना, पूर्ण पाऊस इतक्या दिवसापासून. आज असं वाटते की किती 15-20 दिवसाच्या नंतर ऊन पडलं का काय. आणि आता हे सगळे पनीरचे तुकडे करून घेतले मी आणि याला मॅरिनेट करते आहे. तर पनीरवर थोडंसं ना दही टाकते आहे मॅरिनेट करण्यासाठी. आणि ह्याच्यानंतर मग आपले जे बेसिक मसाले जे असतात, गरम मसाला असो, सब्जी मसाला किंवा मग जे हळद, मीठ किंवा थोडंसं लाल तिखट वगैरे, तर हे सगळे थोडे मसाले मी त्याच्यामध्ये ॲड करून घेते आहे. आणि पनीर थोडंसंच आहे दोघांसाठी, एवढं सफिशियंट आहे. तर याला पूर्ण मॅरिनेट करून घेते आणि नंतर मग याला फ्राय करून घ्यायचं. थोडा वेळ मॅरिनेट 10-15 मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि नंतर मॅरिनेट करून त्याला फ्राय करून घ्यायचं. तुपामध्ये करू शकता किंवा तेलामध्ये करू शकता. फ्लेवर खूप छान उतरतो पनीरमध्ये आणि म्हणजे पनीरची टेस्ट खूप छान होते असं काही केल्यानं. आज मला खूप लेट होत होतं म्हणून मी काही रेसिपी शूट नाही करू शकले. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल पनीरच्या भाजीची तर मला कमेंट करून सांगा. आज मोदक पण करायचे होते, जिरा राईस लावला होता, पोळ्या, भाजी. तर अशी काही झालेली होती पनीरची भाजी, खूप टेस्टी झालेली होती. तर सगळा स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर मोदक नैवेद्याला ठेवले आणि नंतर मग आरती वगैरे करून सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.